कशेडी बोगद्याच्या दुसऱ्या मार्गिकेची कोकणवासियांना प्रतीक्षा आहे। कोकणामध्ये जाणारी ही मार्गिका अद्यापही सुरू झालेली नाहीये। मुदत देऊन सुद्धा या बोगद्यातील कामं अद्याप अपूर्ण आहेत। पुढील 2 महिन्यांमध्ये ही मार्गिका सुरू होण्याची अपेक्षा वर्तवली जाते। मुंबई गोवा महामार्गावरील कशेडी बोगद्याची मुंबई मार्गिका वाहतुकीसाठी खुली झाली असली तरी कोकणामध्ये जाणाऱ्या मार्गिकेची मात्र अद्यापही चाकरमान्यांना कोकणवासियांना प्रतीक्षा आहे। या लेनचे काम अद्यापही अपूर्ण अवस्थेमध्ये आहे। 2 किलोमीटर लांबीचा हा बोगदा सुरू करण्याच्या तारखा वारंवार देण्यात आलेल्या होत्या, मात्र काम अद्यापही अपूर्ण आहे आणि त्यामुळे आता येत्या 2 महिन्यांमध्ये हा बोगदा वाहतुकीसाठी सुरू होईल असं सांगितलं जाते। इथल्या कामाचा आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी प्रफुल्ल पवार यांनी। पाहूया। मुंबई गोवा महामार्गाच्या रुंदीकरणातला महत्त्वाचा टप्पा म्हणजे कशेडी बोगदा आणि या बोगद्यामध्ये आता आपण आहोत। या बोगद्यातील मुंबईकडे जाणाऱ्या लेनचे काम पूर्ण झालेलं आहे आणि तो वाहतुकीसाठी खुला करण्यात आलेला आहे। मात्र कोकणच्या लेनचे काम अद्यापही बाकी आहे। या ठिकाणी आपण पाहिलं तर या बोगद्यातील रस्त्याचं काम जे आहे ते जवळपास पूर्ण झालेलं आहे। मात्र वरच्या बाजूला जर आपण पाहिलं तर प्लास्टरचं काम झालेलं आहे। मात्र या प्लास्टर मधून मोठ्या प्रमाणात पाण्याची गळती होताना दिसते। जर उन्हाळ्याच्या दिवसात ही परिस्थिती असेल तर पावसाळ्यात यापेक्षा जास्त पाण्याची गळती होण्याची भीती व्यक्त होते आहे। विद्युतीकरणाचं काम जे आहे ते जवळपास अंतिम टप्प्यात आहे, वेगाने सुरू आहे। मात्र वायू विजन असेल किंवा फायर फायटर असेल त्याची कामं अद्यापही सुरू झाल्याचं पाहायला मिळत नाहीत। या बोगद्यामध्ये आपत्कालीन परिस्थिती ओढवली तर 3 ठिकाणी डायव्हर्जन ठेवण्यात आलेले आहेत। मात्र या डायव्हर्जनचं काम अद्यापही अपूर्ण असल्याचं पाहायला मिळतंय। हा बोगदा सुरू करण्यासाठी वारंवार तारखा देण्यात आल्या होत्या। मागच्या 26 जानेवारीला देखील हा बोगदा वाहतुकीसाठी खुला होईल असं सांगण्यात येत होतं। मात्र अद्यापही या बोगद्याची कामं जर पाहिली तर खूपच अपूर्ण अवस्थेत असल्याचं पाहायला मिळतंय। या बोगद्यातील जी कामं आहेत ती संपूर्णपणे पूर्ण करून आणि संपूर्ण सुरक्षित असा हा बोगदा वाहतुकीसाठी खुला करावा अशी मागणी आता प्रवाशांकडून होते आहे। प्रफुल्ल पवार, जी 24 तास, रायगड।